कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर खोतकर आणि गोरंट्याल यांच्यात चांगलीच जुंपली। खोतकरांनी शिंदेच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर गोरंट्याल यांनी गद्दार अशी टीका केली होती। आता गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खोतकरांनीही आता खरा गद्दार कोण असा सवाल उपस्थित करत उत्तर दिलंय। धनुष्यबाणासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयांनी गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं, त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केली नाही। त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार आता हेच या ठिकाणी। ते तर रडून गेलं ना, आम्ही तर रडले नाही। आम्ही असं कधी बोललो की मी रडून चाललो, माझ्या मागे ईडी आहे, मला घाबरतो, मला नींद येत नाही। मी तो तर जाहीर प्रेस समोर बोलला ना, माझा परिवार परेशान आहे, माझं काय होईल, मी जेलमध्ये जाईल, यापर्यंत बोललेला आहे तो। आम्ही काय ईडीचे घाबरून गेले नाही। आम्ही तर सांग म्हणा, चला जे काढायचं काढा, त्याच्यावर 2 ईडी आहे आणि किती त्याच्यावर। आता धुलिया प्रकरण ताज आहे त्याच्या अंगावर। आता माझ्याकडे 7 फाईल आहे त्याच्या पर्सनल, मी सर्व काढणार त्याचा। मी आज प्रवेश झाल्यानंतर मी कोणाच्या विरोधात काही बोललं नाही, पण जेव्हा त्याचा स्टेटमेंट मला माहीत पडलं की त्याची मस्ती आहे, ते उतरण्याची तयारी आम्हाला।